महिलांची संक्रांत गोड होणार। अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला। महायुतीच्या या विषयात लाडकी बहीण योजनेचा वाटा मोलाचा ठरला। सध्या सोलापूरसह अन्य भागात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळतोय। दरम्यान हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली। हिवाळी अधिवेशनानंतर डिसेंबरची रक्कम दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती। कुणीही मनात शंका ठेवू नये, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचं देखील फडणवीस यांनी सांगितलंय। आता राज्याचे हिवाळी अधिवेशन संपलंय, त्यामुळे महिलांना डिसेंबरचे पैसे हे थेट नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे। तसेच महिलांना यापुढे 1,500 रुपये मिळणार की 2100 रुपये याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय। महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी योजनेच्या रकमेमध्ये वाढ केली जाईल असं आश्वासन दिलं होतं। महायुती सरकार पुन्हा आलं तर महिलांना 1,500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ असं महायुतीनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं। अशात राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झालंय, त्यामुळं महायुती सरकार दिलेला शब्द पाळणार का त्याकडे सर्वांच्या नजरा असतील।